आपल्या इकॉनॉमिक्स जनरलच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतातील मानवी संसाधन. तर त्यातील पहिला मुद्दा आपण बघणार आहोत की भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती आहेत. त्यापूर्वी अर्थव्यवस्था म्हणजे काय याचा थोडक्यात विचार करूया आणि नंतर मग आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यांकडे जाऊया. तर अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनसंपत्ती हा प्रश्न जसा मानवासमोर असतो तसाच तो शासनासमोरही असतो आणि ह्या प्रश्नामुळे मानवासमोर शासनासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन एक नियमबद्ध यंत्रणा निर्माण करत असते आणि त्या यंत्रणेलाच अर्थव्यवस्था असे म्हणतात. अर्थव्यवस्थेची व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. त्यातील काही तज्ज्ञांची आपण व्याख्या बघूया. पहिले तज्ज्ञ आहेत प्राध्यापक ग्रेगरी ग्रॉसमन. प्राध्यापक ग्रेगरी ग्रॉसमन असं म्हणतात, देशातील व्यक्ती, कुटुंब, उद्योग संस्था, व्यवसाय संस्था यांच्यामार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात. देशातील विविध घटक आणि संस्थांना वळण लावण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर अशा रीतीने ग्रेगरी ग्रॉसमन यांच्या मते देशातील व्यक्ती, कुटुंब, उद्योगसंस्था, व्यवसाय संस्था यांच्यामार्फत उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग अशा आर्थिक क्रिया पार पाडल्या जात असतात आणि देशातील विविध घटक आणि संस्थांना वळण लावण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते, जी या यंत्रणेचा वापर केला जातो तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. पुढची व्याख्या एक अशी केली जाते, सर्वसाधारण व्याख्या, साधी सोपी सुटसुटीत व्याख्या, आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी जी नियमबद्ध यंत्रणा तयार केली जाते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर देशासमोर अनेक आर्थिक प्रश्नांची निर्मिती होत असते आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जी नियमबद्ध यंत्रणा तयार केली जात असते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. त्याचप्रमाणे तिसरी एक छोटी सुटसुटीत व्याख्या अशी आहे आणि ती ग्रेगरी ग्रॉसमन यांनी जी व्याख्या सांगितली होती तिच्याशी संबंधित अशी आहे, उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या 4 आर्थिक क्रिया पार पाडणारी आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणजे अर्थव्यवस्था होय. तर या व्याख्येचा अर्थ असा की उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या 4 महत्त्वाच्या क्रिया अर्थव्यवस्थेत होत असतात आणि या 4ही क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा तयार केली जाते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. तर आता आपला पुढचा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये. तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये काही प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार आपण करणार आहोत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेलाच संमिश्र अर्थव्यवस्था असेही म्हणतात. आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला देशासमोर अनेक समस्या होत्या आणि या समस्यांची सोडवणूक करून अर्थव्यवस्थेचा देशाचा विकास वेगाने होण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. तर भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था असे अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार आहेत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा काही दोष आहेत, समाजवादी अर्थव्यवस्थेतही काही दोष आहेत,
तर हे दोष दूर करून भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील गुण विचारात घेऊन भारताने स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आणि भारतात मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे भारतामध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र या दोन्हींचे सह अस्तित्व आपणाला बघावयास मिळते. तर खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र या दोन्ही क्षेत्र भारतामध्ये आहे. जे प्रमुख क्षेत्र आहेत त्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश हा सरकारी क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि कमी महत्त्वाचे क्षेत्र हे खाजगी क्षेत्रामध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जे क्षेत्र सरकारी क्षेत्रातच असणं आवश्यक आहे तर असे क्षेत्र हे सरकारी क्षेत्रात ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ शस्त्रास्त्र निर्मिती, युद्ध साहित्य तयार करणारे कारखाने, तसेच मूलभूत उद्योग, लोखंड पोलाद, सिमेंट उद्योग, कागद उद्योग, वीजनिर्मिती उद्योग. त्याचप्रमाणे ज्या सेवा खाजगी व्यक्ती चालवू शकणार नाही अशा सेवासुद्धा सरकारी क्षेत्रामध्ये ठेवण्यात आल्या. मिश्र अर्थव्यवस्थेनुसार वाहतूक दळणवळण सेवा, वीज पुरवठ्याची सेवा, पाणी पुरवठ्याची सेवा अशा ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत या सरकारी क्षेत्रामध्ये ठेवण्यात आल्या आणि कमी महत्त्वाच्या सेवा आणि उत्पादन हे खाजगी क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलं. अशा रीतीने खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र त्याचप्रमाणे सहकारी क्षेत्र यांचं सह अस्तित्व असलेली अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. पुढचं वैशिष्ट्य आहे विकसनशील अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ती विकासाच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था आहे. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असणारी अर्थव्यवस्था. तर विकसनशील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे विकसितही नसते किंवा प्रगतही नसते, तसेच ती पूर्णपणे मागासलेली नसते, अप्रगत नसते, तर ती विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असते. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. विकासाच्या दृष्टीने तिची घोडदौड चालू आहे. जर विकासाचा विचार केला तर अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांची प्रगती ही होत आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत आहे, दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे, पायाभूत संरचनेचा विकास होत आहे, शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र यांच्यातील विकासाचा वेगसुद्धा वाढत आहे. आणि यावरून आपल्याला असं दिसतं की भारतीय अर्थव्यवस्था ही विकास करणारी अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे वाढती लोकसंख्या. तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा चीनचा लागतो आणि दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न हा फार मोठा आहे. पुढील मुद्द्यांमध्ये आपण उच्च लोकसंख्येच्या समस्या बघणारच आहोत. भारताची लोकसंख्या 1951 मध्ये 36.11 कोटी होती आणि ती 2011 मध्ये 121.2 कोटीपर्यंत वाढली. म्हणजेच 60 वर्षाच्या काळात लोकसंख्येत जवळजवळ 85.9 कोटींनी वाढ झाली. तर अशा रीतीने भारतामध्ये विविध कारणास्तव वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ज्या अनेक समस्या निर्माण होतात त्या अनेक समस्यांना भारतीय अर्थव्यवस्थेला तोंड द्यावं लागत आहे. आणि त्याच्याशी संबंधित असलेली पुढची समस्या म्हणजे दारिद्र्याची समस्या. तर भारतात जर दारिद्र्याचं प्रमाण हे विकसित राष्ट्रांच्या तुलनेनं आजही खूप जास्त आहे. जरी दारिद्र्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असलं तरीसुद्धा विकसित राष्ट्रांच्या दृष्टीने
हे प्रमाण खूपच जास्त असल्याचं दिसून येतं. तर वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्याचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. वीज पुरवठा, वित्त पुरवठा हे पायाभूत संरचनेचे घटक आहेत. जर आपण विचार केला तर मागील काळाच्या तुलनेनं पायाभूत संरचनेचा विकास हा निश्चितपणे झालेला आहे. वाहतूक व्यवस्थेचा विकास झालेला आहे. दळणवळणाचा सुद्धा विकास झालेला आहे. रस्त्यांची लांबी, रस्त्यांचं विस्तारीकरण, रस्त्यांचं दुरुस्तीकरण यावर सुद्धा सरकार फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. त्याचप्रमाणे दळणवळणाच्या सुविधासुद्धा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागापर्यंत सुद्धा मोबाईल सेवा नेटवर्क हे गेलेलं आहे आणि यावरून आपल्या लक्षात येतं की दळणवळण सेवेचा विकासही गेल्या काही वर्षात वेगाने झाल्याचं दिसून येतं. त्याचप्रमाणे वित्त पुरवठ्याच्या सोयीसुद्धा शासनाने मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेल्या आहे. ग्रामीण भागापर्यंत बँका पोहोचवण्याचं कार्य हे केलेलं आहे. अनेक बँकांच्या शाखा या ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विचार केला तर पाणी पुरवठ्याच्या सोयीसुद्धा ग्रामीण भागापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न हा शासन करीत आहे आणि तशा सोयीसुद्धा करण्यात आलेल्या आहे. तर अशा रीतीने वीज पुरवठा, पाणी पुरवठा, वित्त पुरवठा या सोयीसुविधांचा विकास हा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणावर झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेने निश्चित प्रगती या क्षेत्राची झालेली आहे. आणि पुढचा शेवटचा मुद्दा म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल. तर 1991 पासून भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला. याला कारण म्हणजे 1991 मध्ये भारतावर आर्थिक संकट कोसळलं होतं. भारताचा व्यवहार तोल हा प्रतिकूल झाला होता. अगदी 8 दिवस पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे होतं आणि म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे धाव घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे सोनं गहाण ठेवून भारताने परकीय चलन घेतलं आणि हे परकीय चलनाचं कर्ज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताला देत असताना काही अटी भारताला या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने लादल्या आणि त्या म्हणजे भारताने आर्थिक सुधारणांचा स्वीकार हा केला पाहिजे. आणि आर्थिक सुधारणांचा स्वीकार
हा भारताने केल्यामुळे भारताला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारावं लागलं आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था बनली. आज भारतामध्ये जगातील अनेक राष्ट्रातील कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. परकीय भांडवल मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि ह्या परकीय भांडवलाच्या गुंतवणुकीला, त्याचप्रमाणे परकीय कंपन्यांच्या स्थापनेला भारताने उदारमताने प्रवेश दिलेला आहे. परकीय भांडवलाला पूर्णपणे मान्यता देण्यात आली आहे आणि अशा रीतीने निर्यातीचं उदारीकरण, आयातीचं उदारीकरण हे करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा खुला करण्यात आला आहे. पूर्वी जी आंतरराष्ट्रीय व्यापारावरती खूप मोठी बंधनं होती ती आता शिथिल करण्यात आलेली आहे. आयात परवाने, निर्यात परवाने ही लवकरात लवकर देण्याचे प्रयत्न हे होत आहे. त्यातील अटी अनेक शिथिल केलेल्या आहेत आणि अशा रीतीने भारतीय अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्था बनलेली आहे. तर अशा रीतीने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रमुख मूलभूत वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आपल्याला काही अडचणी असतील तर आपण व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारावेत, त्या प्रश्नांचं निराकरण केले जाईल. ओके.